ओके. आता दोन्ही हात कडेने आपल्याला वरती करायचे आहेत. एक. दोन्ही हातांची बोटं गुंफवायची आहेत. हाताचे पंजे आकाशाकडे. आणि आपल्याला डाव्या बाजूला वाकायचं आहे. एक. सरळचे दोन. उजवीकडे वाकायचं आहे. एक. दोन. हात करायचे आहेत सरळ. कडेने हात करायचे आहेत खाली. परत एकदा दोन्ही हात समोर करायचे. डावीकडे वळायचं आहे, नंतर उजवीकडे वळायचं आहे. करूयात. एक. दोन. तीन. चार. पाच. सहा. सात. आठ. 9. 10. 11. 12. 13. 14. 15. 16. 17. 18. 19. 20. वर हात सरळ आणि हात करायचे आहेत खाली. दोन्ही हात कमरेवरती ठेवायचे आहेत आणि कंबर आपल्याला गोल फिरवायचे डावीकडून उजवीकडे. एक. दोन. तीन. चार. आणि पाच. विरुद्ध दिशेने. एक. दोन. तीन. चार. आणि पाच. ठीक आहे. व्यवहार सरळ व्हायचा आहे. मान सरळ करायचे आहे. आता या बाजूला चेहरा करायचा आहे. दोन्ही पायामध्ये 4 फूट अंतर घ्यायचं आहे. उजव्या हाताने डाव्या हाताने उजव्या पायाला स्पर्श करायचा. करूया. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत. उजव्या हाताने डाव्या पायाला स्पर्श करायचा आहे. एक. मान वर, पाठीला पीळ द्यायचा आहे. सरळ व्हायचं. दोन. विरुद्ध दिशेने. एक. दोन. 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 शेवटचा. एक. आणि दोन. हात करायचे आहेत खाली. आता दोन्ही हात पुन्हा कडेनीवरती करायचे आहेत. दोन्ही हातांची बोटं गुंफवायचे. हाताचे पंजे आकाशाकडे. डावीकडे वाकायचं आहे. एक. सरळचे. दोन. उजवीकडे वाकायचं आहे. एक. दोन. पुन्हा डावीकडे. एक. दोन. उजवीकडे. एक. दोन. आणि हात करायचे आहेत खाली. दोन्ही हातांनी कमरेला सपोर्ट द्यायचा. पायामध्ये अंतर ठेवून आपल्याला मागे झुकायचं आहे आणि पुढे झुकायचं आहे. तर यात एक. पुन्हा पुढे झुकायचं आहे. दोन. परत एकदा. एक श्वास आतमध्ये. दोन श्वास बाहेर. परत एकदा. एक श्वास आतमध्ये. दोन श्वास बाहेर. पुन्हा एक श्वास आतमध्ये. दोन श्वास बाहेर. परत एक श्वास आतमध्ये. दोन श्वास बाहेर. परत सरळायचं आहे. मान करायची आहे सरळ. आता दोन्ही हात कडेनीवरती करायचे आहेत. दोन्ही हातांची बोटं गुंफवायचे. हाताचे पंजे आकाशाकडे करायचे. डावीकडे वळायचं आहे. एक. पुढे झुकायचं. दोन. खालून उजवीकडे यायचं. तीन. वर यायचं. चार. आणि पाच. परत एकदा डावीकडे. एक. दोन. तीन. चार. पाच. पुन्हा एक. दोन. तीन. चार. पाच. परत एक. दोन. तीन. चार. पाच. पुन्हा एक. दोन. तीन. चार. पाच. शेवटचा. एक. दोन. तीन. चार. पाच. आता उजवीकडून डावीकडे यायचं. करूयात. एक. दोन. खालून डावीकडे यायचंय. तीन. चार. पाच. पुन्हा एक. दोन. तीन. चार. पाच. एक. दोन. तीन. चार. पाच. पुन्हा एक. दोन. तीन. चार.
5 शेवटचा 1 2 3 4 आणि 5 हळूहळू हात सरळ करायचे आहेत. कडेने हात करायचे आहेत खाली. आता दोन्ही हात वरती करायचे. दोन्ही हातांनी आपल्या कोपरांना पकडायचं आहे. उजव्या हाताने डाव्या कोपऱ्याला, डाव्या हाताने उजव्या कोपऱ्याला आणि पुढे झुकायचं आहे. 1 आणि डोकं आपल्या गुडघ्याच्या जवळ न्यायचा प्रयत्न करायचा आहे. 1 डावीकडे, नंतर मध्यभागी उजवीकडे 2, परत 3 4 5 डाव्या गुडघ्याकडे आणि उजव्या गुडघ्याकडे 6 7 पायाच्या पाठीमागे ताण पडेल त्याकडे लक्ष 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि 20 मध्यभागी यायचं आणि हळूवार सरळवायचं आहे आणि हात करायचे आहेत खाली. आता दोन्ही पाय जोडायचे आहेत, मान करायची सरळ आणि दोनही हात गुडघ्यांवरती ठेवायचे आहेत मानवर आणि दोनही गुडघे डावीकडून उजवीकडे आपल्याला गोल फिरवायचे आहेत. करूयात 1 2 3 4 आणि 5 विरुद्ध दिशेने 1 2 3 4 आणि 5. ठीक आहे. हळूवार सरळायचं आहे आणि सर्वांनी खाली बसायचं आहे. पद्मासन किंवा अर्ध पद्मासनामध्ये बसायचं आहे. डोळे बंद राहतील, लक्ष श्वासावरती राहील, पाठीचा कणा ताठ आणि मान सरळ. पद्मासन किंवा अर्ध पद्मासनामध्ये आपल्याला बसायचं आहे. डोळे बंद राहतील, लक्ष श्वासावरती राहील. हळूवार श्वास घ्यायचा आहे, हळूवार श्वास आपल्याला सोडायचा आहे. श्वासाची गती आणि हृदयाची गती आपल्याला सामान्य करायची आहे. नजर दोनही डोळे यांच्या मध्ये केंद्रित आपल्याला ठेवायचे आहे. खोल श्वास घ्यायचा आहे, खोल श्वास सोडायचा आहे. आणि आता दोनही हात नमस्कार मुद्रेमध्ये घ्यायचे आहेत आणि आपल्याला प्रार्थना म्हणायची आहे. योगेन चित्तस्य पदेन वाचा बलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोतं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिलानतोऽस्मि अबाहु पुरुषाकारम् शङ्खचक्रासिधारिणम् सहस्रशिरसं श्वेतम् तन्नमामि पतञ्जलि. हरि ओम. हळूवार श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे. हळूवार डोळे उघडायचे आहेत आणि आता दोनही हात नमस्कार मुद्रेमध्ये वरती घ्यायचे आहेत. 1 दोनही हात नमस्कार मुद्रेमध्ये वरती, पाठीचा कणा ताठ आणि मान सरळ. आता आपल्याला डाव्या बाजूला झुकायचं आहे. 2 परत सरवायचं आहे. 1 उजवीकडे झुकायचं आहे. 2 परत सरळ. 1 परत डावीकडे पुन्हा सरळ. 1 श्वास आतमध्ये, उजवीकडे 2 श्वास बाहेर, परत सरळ. 1 श्वास आतमध्ये, हात खांद्यातून वर करायचे कानाच्या मागे आणि डाव्या बाजूला आपल्याला वळायचं आहे. 1 पाठीला पीळ द्यायचं आहे, परत सरवायचं आहे. 2 उजवीकडे वळायचं आहे. 1 2 परत डाव्या बाजूला. 1 2 उजवीकडे. 1 2
आणि नमस्कार मुद्रेमध्ये हात घ्यायचे आहेत खाली तो. आता दोनही हात मागे करायचे आहेत. खांदे आपल्याला मागे रोल करायचे, मान सरळ डावीकडे झुकायचा आहे. एक, टाचेचा दाब पोटावरती आला पाहिजे असा प्रयत्न. हनुवटी डावा पायाच्या गुडघ्याला टेकवायचे. सरळायचं आहे दोन. उजवीकडे एक, इथं आपल्याला असं कडेला झुकायचं, याकडे लक्ष द्या. परत दोन. परत डाव्या बाजूला एक, दोन. उजवीकडे एक, दोन. आता पुढे झुकायचं आहे मध्यभागी एक, पुढे झुकायचं आहे मध्यभागी, कपाळ टेकवायचं आहे जमिनीला. परत मानवर, पाठीचा कणा ताठ आणि सरळ दोन. ठीक आहे. आता पाय चेंज करायचा आहे. जो पाय वर होता तो खाली घ्यायचा आहे आणि जो पाय खाली आहे तो वर घ्यायचा आहे. ठीक आहे. पद्मासन बदलायचं आपल्याला. ठीक आहे. जो पाय वर होता तो खाली घ्यायचा आहे, जो पाय खाली होता तो वरती घ्यायचा आहे आणि पुन्हा पुढे झुकायचं आहे एक. थोडा बदल आपल्याला जाणवेल याच्यामध्ये. परत सरळ व्हायचं आहे दोन. ठीक आहे. परत एकदा एक, दोन. ठीक आहे. कटीचक्रासन करूयात आपण. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत एक, उजवीकडे डावीकडे वळायचंय दोन. उजव्या हाताने डाव्या पायाच्या गुडघ्याला पकडायचंय, मान मागे, डावा हात वरती करायचा आहे एक. उजवीकडे झुकायचं आहे दोन. उजवा खांदा उजव्या गुडघ्याला टेकवायचा आहे. परत सरवायचं आहे एक. श्वास आतमध्ये. परत एकदा दोन. श्वास बाहेर. परत सरळ एक. श्वास आतमध्ये. परत एकदा दोन. श्वास बाहेर. परत सरळ एक. श्वास आतमध्ये. पुन्हा दोन. श्वास बाहेर. परत सरळ एक. श्वास आतमध्ये. परत एकदा दोन. श्वास बाहेर. परत सरवायचा एक. श्वास आतमध्ये. आता हात करायचा खाली, हाताचा पंजा जमिनीकडे. उजवा हात सरळ करायचा आहे, पुन्हा सरळायचा एक आणि हात खाली दोन. आता उजव्या बाजूने करूया सेम. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत एक. उजवीकडे वळायचा आहे दोन. डाव्या हाताने उजव्या पायाच्या गुडघ्याला पकडायचं आहे, मान मागे. उजवा हात वरती करायचा आहे एक आणि डावीकडे झुकायचं आहे दोन. डावा खांदा डाव्या गुडघ्याला टेकवायचा. परत सरळ एक. श्वास आतमध्ये. परत एकदा दोन. श्वास बाहेर. परत सरळ एक. श्वास आतमध्ये. परत एकदा दोन. श्वास बाहेर. परत सरळ एक. श्वास आतमध्ये. परत एकदा दोन. श्वास बाहेर. परत सरळ एक. श्वास आतमध्ये. हात करायचा आहे खाली, हाताचा पंजा जमिनीकडे. डावा हात सरळ करायचा आहे, पुन्हा सरळायचा एक आणि हात खाली दोन. श्वास बाहेर. दोन्ही हात गुडघ्यांवरती ठेवायचे आहेत आणि खांदे गोल फिरवायचे आहेत मागून पुढे. एक, दोन, तीन, चार आणि पाच. विरुद्ध दिशेने एक, दोन, तीन, चार आणि पाच. ठीक आहे. दोन्ही हात डोक्याच्या मागे गुंफायचे आहेत. कोपरे मागे, पाठीचा कणा ताठ आणि कमरेमध्ये न वागता आपल्याला पुढे झुकायचं आहे. पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे आपल्याला पुढे झुकताना. एक. मानवर, पाठीचा कणा ताठ. कोपरे मागे खेचायचे आहेत दोन. परत एकदा एक आणि थांबायचं 10 सेकंद. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, नऊ, 10. हळूवार हात करायचे आहेत खाली आणि पद्मासन सोडायचं आहे. उजवा पाय सरळ आणि डावा पाय आपल्याला सरळ करायचा आहे. पायाचे पंजे स्वतःकडे खेचायचे आहेत. पायाचे पंजे स्वतःकडे खेचायचे आहेत आणि आता डावा पाय गुडघ्यामध्ये न वाकवता वर उचलायचा आहे 30 अंशांपर्यंत. करूयात. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा,
7, 8, 9 आणि 10. उजवा पाय वर उचलायचा आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. परत एकदा डावा पाय. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. उजवा पाय. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. ठीक आहे. आता दोन्ही हातांचे कोपरे जमिनीला टेकवायचे आहेत. पायाचे पंजे पुढे करायचे आहेत आणि आपल्याला डावा पाय गुडघ्यामध्ये न वाकवता गोल फिरवायचा आहे आतून बाहेर. करूयात. 1, 2, 3, 4 आणि 5. मॅक्सिमम पाय सरळ ठेवायचा आहे विरुद्ध दिशेने. 1, 2, 3, 4 आणि 5. मांडीच्या आतल्या स्नायूंचं टोनिंग करायचं आहे. उजवा पाय गोल फिरवायचा आहे आतून बाहेर. 1, 2, 3, 4 आणि 5. विरुद्ध दिशेने. 1, 2, 3, 4 आणि 5. ठीक आहे. हळूवार उठून बसायचं आहे. पायाचे पंजे स्वतःकडे करायचे आहेत. मान करायचे आहे सरळ. आणि आता डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. डावा पायाची टाच जमिनीला टेकवायची आहे. दोन्ही हातांची बोटं गुंफवायची आणि पायाच्या पंजाखाली ठेवायचे. 3 वेळा आपण हालचाल करणार आहोत. तिसऱ्या वेळेला 10 सेकंद थांबायचे. करूयात. 1, 2. परत एकदा. 1, 2. आता 10 सेकंद पाय धरून ठेवायचा सरळ. करूयात. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. पाय खाली. तर डावा पाय सरळ करायचा आहे. उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. दोन्ही हातांनी गुडघ्याच्या पंजाच्या खाली पकडायचा आणि पाय करायचा आहे सरळ. करूयात. 1, 2. पुन्हा एकदा. 1, 2. 10 सेकंद थांबायचं आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. पाय करायचा आहे खाली आणि सरळ करायचा आहे. मान सरळ करायची आहे. आता उजवा पाय आपल्याला बाहेरच्या दिशेने करायचा आहे आणि डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. उजवा पाय बाहेर करायचा आहे. डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. गुडघ्याची डायरेक्शन अशी डाव्या बाजूला. ठीक आहे. जेवढं शक्य आहे तेवढ्या प्रमाणामध्ये पायाचा पंजा स्वतःकडे खेचायचा आहे. उजव्या हाताने उजव्या पायाच्या अंगठ्याला पकडायचा आहे. डावा हात बाजूला. श्वास आतमध्ये घेत डावा हात वरती करायचा आहे. 1. डाव्या हाताचा अर्धवर्तुळ आपल्याला करायचा आहे. 2. दुसरी हालचाल. 1, 2. तिसरी हालचाल. 1, 2. चौथी हालचाल. 1, 2. आता पाचव्या वेळेला 10 सेकंद थांबायचे. करूयात. 1. थांबायचे 5 सेकंद. 10 सेकंद. 1, 2, 3, 4, 5, 6. ताण वाढवायचा आहे. 7, 8, 9 आणि 10. परत हात करायचे आहे खाली. परत डावा पाय सरळ, उजवा पाय मध्ये. आसनामध्ये आपण थांबतोय 10 सेकंद, तेव्हा हळूहळू ताण आपल्याला वाढवायचा आहे. लक्ष श्वासावरती द्यायचं आहे. त्याकडे लक्ष द्यायचं, नुसतं लूज करायचं नाही. आता डाव्या हाताने डाव्या पायाच्या अंगठ्याला स्पर्श करायचा आहे. उजवा हात बाजूला, डावीकडे आपल्याला झुकायचं आहे आणि आता उजवा हात वरती करायचा आहे. 1, 2. परत एकदा. 1, 2. तिसरा. 1, 2. चौथी हालचाल. 1, 2. आता पाचवा 10 सेकंद थांबायचं आहे. 1. हात वर ओढायचा, थांबायचं आहे. 1, 2, 3,
4 5 6 7 8 9 आणि 10 परत हात करायचा आहे खाली. ठीक आहे, सरळ व्हायचा आहे. उजवा पाय सरळ करायचा आहे, डावा पाय मध्ये, पुन्हा उजवा पाय बाहेर करायचा आहे आणि डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. ठीक आहे, आता उजव्या हाताने उजव्या पायाच्या अंगठ्याला पकडायचा आहे, डावा हात वरती करून डायरेक्ट आपल्याला 10 सेकंद थांबायचं आहे. हा, खूप यातून असं कमरेतून वाकायचं आहे आणि 10 सेकंद थांबायचं आपल्याला. करूयात. एक, हात वर, जेवढं शक्य आहे तेवढा वेळ थांबायचा प्रयत्न, जास्तीत जास्त. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 परत सरळायचं आहे. आता दोन्ही हात डोक्याच्या मागे गुंफायचे आहेत, कोपरे मागे. आता उजवा कोपरा उजव्या गुडघ्याला किंवा त्याच्या पुढे टेकवायचा प्रयत्न करायचा, उजव्या बाजूला. 5 वेळा करणार आहोत. 1 2, हा भाग आपला टेकला पाहिजे मांडीला किंवा गुडघ्याला. परत एकदा. 1, ठीक आहे, 2, तिसरी हालचाल. 1 2, चौथी हालचाल. 1, हा भाग टेकवण्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त खुब्यातून वाकावं लागेल. 2, शेवटचा. 1, थांबायचे 10 सेकंद. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 परत सरळायचं आहे आणि हात करायचा आहे खाली. परत पाय करायचा सरळ, नंतर मध्ये. परत डावा पाय बाहेर, उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा. आपण थोडस आता त्याच्या पुढचं घेतोय. हा, नुसतं हात वर खाली नाही, आता जास्तीत जास्त झुकायचं एका बाजूला. कुठून झुकायचं? कमरेतून. ठीक आहे, नुसतं असं खांदे असे नाही करायचे आता आपल्याला, तर कमरेतून जायचं या बाजूला, खुब्यातून वाकवायचंय आणि मग आपल्याला करायचं. ठीक आहे, नुसतं आता पहिले काय करत होतो आपण, नुसतं एवढं करत होतो. आता थोडस वाकायचं आहे एक्स्ट्रा, पायाच्या पाठीमागे ताण पडेल, म्हणजे गुडघ्यांना पण फायदा त्याचा झाला पाहिजे. ठीक आहे, करूयात. डाव्या आणि डाव्या पायाच्या अंगठ्याला स्पर्श, जास्तीत जास्त उजवीकडे झुकायचं आहे, सॉरी डावीकडे झुकायचं आहे, उजवा हात वरती घ्यायचा. आता 1, थांबायचं आहे 10 सेकंद. 1 2, ओढायचे स्वतःला. 3 4 5, चेहरा समोर, हात खांद्यातून वर, कोपरातून सरळ, बोटांना ताण, सगळ्या छोट्या छोट्या सांध्यांकडे, जॉईंटकडे आपलं लक्ष द्यायचं आहे. 5 6 7 8 9 आणि 10 हात करायचा आहे खाली आणि मग सरळ व्हायचं. ठीक आहे, सेम दोन्ही हात आता डोक्याच्या मागे गुंफायचे आहेत आणि आपल्याला डावीकडे झुकायचा आहे, कोपरा गुडघ्याच्या जवळ न्यायचा प्रयत्न करूयात. 1 2, परत एकदा. 1 2, तिसरी हालचाल. 1 2, परत 1 2. आता शेवटची 10 सेकंद थांबायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 परत सरळायचं आहे आणि हात करायचा आहे खाली. कमरेच्या दोन्ही बाजूला ताण पडला पाहिजे. उजवा पाय सरळ, डावा पाय मध्ये. ठीक आहे, भद्रासन करूयात. दोन्ही पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे आहेत. दोनही हाताने पायाच्या पंजांना पकडायचं आहे, गुडघे करायचे आहेत खाली, मान करायचे आहे सरळ आणि कमरेमध्ये न वाकता आपल्याला पुढे झुकायचं आहे. करूयात. 1, मान वर आणि खांदे वर, पाठीचा कणा ताठ राहील. पुढे झुकताना पाय, गुडघे खाली खेचायचे आहेत, कपाळ टेकवायचं आहे जमिनीला. परत सरळायचं आहे. 2, पुन्हा एकदा पुढे आपल्याला झुकायचं आहे. 1 2, ठीक आहे, दोनही हात डोक्याच्या मागे गुंफायचे आहेत,
कोपरे मागे करायचे आहेत आणि आपल्याला डाव्या बाजूला झुकायचं आहे. एक, डावीकडे झुकायचं आहे, मान आणि चेहरा समोर. परत सरवायचं आहे. दोन, उजवीकडे झुकायचं आहे. एक, दोन, परत डाव्या बाजूला. एक, दोन, उजवीकडे. एक, दोन, डावीकडे. एक, दोन, उजवीकडे. एक, चेहरा समोर राहील वागताना. दोन, आणि हात करायचे आहेत खाली. दोन्ही पाय सरळ करायचे, मान करायचे सरळ. वज्रासनामध्ये बसायचं आहे. डावा पाय डाव्या बाजूने मागे, उजवा पाय उजव्या बाजूने मागे आणि गुडघ्यांवरती आपल्याला उभं राहायचं आहे. दोन्ही पायामध्ये खांद्याने एवढं अंतर घ्यायचं आहे आणि दोन्ही हातांनी कमरेला सपोर्ट देऊन मागे झुकायचं आहे. अर्ध उष्ट्रासन. दोन्ही हातांनी कमरेला सपोर्ट. श्वास आतमध्ये घेत मागे आपल्याला झुकायचं आहे. करूयात. एक, श्वास आतमध्ये. दोन, श्वास बाहेर. परत एकदा. एक, श्वास आतमध्ये. दोन, श्वास बाहेर. परत एकदा. एक, श्वास आतमध्ये. थांबायचे 5 सेकंद. एक, दोन, तीन, चार आणि 5. हळूवार सरळ. दोन्ही हात डोक्याच्या मागे घुसून डावीकडे वळायचं आहे. एक, परत सरळायचं. दोन, उजवीकडे वळायचं आहे. एक, दोन, परत डाव्या बाजूला. एक, दोन, उजवीकडे. एक, दोन, आता हात करायचे आहेत खाली. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करायचे. उजव्या हाताने डाव्या पायाला, डाव्या हाताने उजव्या पायाला स्पर्श करायचा आहे. करूयात. एक, टाचेला स्पर्श करायचा आहे. दोन, तीन, कंबर पुढे खेचायची. चार, गुडघ्याचा 90 अंशाचा कोण कमी होऊ द्यायचा नाही. 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि 20. ठीक आहे. परत सरळवायचं आहे. एक, आणि हात करायचे आहेत खाली. दोन, दोन्ही पाय आता सरळ करायचे आहेत. परत डावा पाय सरळ, उजवा पाय सरळ. आपल्या मॅटच्या पुढे बसायचं आहे. थोडस पायाचा पंजा स्वतःकडे खेचायचा आहे. श्वास आतमध्ये घेत हात करायचे आहेत वरती. एक, श्वास आतमध्ये हात वर, पुढे झुकायचा आहे. दोन, दोन्ही हातांनी पायाच्या अंगठ्यांना स्पर्श करायचा आहे. खुब्यातून पुढे झुकायचं आहे. परत हात वर आणि पाठीवरती झोपायचं आहे. एक, श्वास आतमध्ये पाठीवर झोपायचा आहे. पाय गुडघ्यामध्ये न वाकवता पाठीवर झोपायचा. टाचा पंजे जोडलेले राहतील आणि परत श्वास बाहेर सोडा तथा वरती यायचं. दोन्ही हातांनी पायाच्या अंगठ्यांना पकडायचं. एक, परत वर, श्वास आतमध्ये. एक, पुन्हा दोन, श्वास बाहेर. परत एक, श्वास आतमध्ये. 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 दोन, श्वास बाहेर. पायाचे पंजे स्वतःकडे. आता 10 सेकंद थांबायचं आहे. एक, दोन, तीन, चार, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. परत हात वरती आणि हात करायचे आहेत खाली. ठीक आहे. आता आपल्याला डावीकडून वळायचं आहे. कपाल टेकवायचं जमिनीला.
उजवीकडून वळायचं आहे, कपाळ जमिनीला टेकवायचं आहे. ठीक आहे, करूयात. 1, कपाळ जमिनीला टेकवायचं आहे. 2, पाय सरळ राहतील. 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. ठीक आहे, हळूवार सरळ व्हायचं आहे. पायाचे पंजे स्वतःकडे खेचायचे. वज्रासनामध्ये बसायचे. परत डावा पाय डाव्या बाजूने मागे, उजवा पाय उजव्या बाजूने मागे. गुडघ्यांवरती उभं राहायचं आहे पुन्हा. ठीक आहे, गुडघ्यांवरती उभं राहायचं आहे. दोन्ही हाताने कमरेला सपोर्ट द्यायचा आहे आणि आपल्याला मागे झुकायचं आहे. करूयात. 1, श्वास आतमध्ये आणि मागे. 2, श्वास बाहेर आणि सरळ. परत एकदा. 1, श्वास आतमध्ये. 2, श्वास बाहेर. हात करायचे आहेत खाली. परत डावा गुडघा आपल्याला बाहेरच्या दिशेने करायचा आहे. डावा पाय बाहेरच्या दिशेने करायचा आहे. थोडसा असं वाकलेलं ठेवायचं आहे गुडघा. सुरुवातीला ज्यांना शक्य नसेल त्यांनी पहिल्यांदा पाय गुडघ्यात वाकवा आणि आपल्याला डावा पाय गुडघ्यात वाकवायचा आहे. डावीकडे यायचं आहे. 1, उजव्या खुब्याला ताण द्यायचा आहे. परत सरळ व्हायचं आहे. 2, परत एकदा. 1, चेहरा समोर राहील. 2, खांदे सरळ. खुब्याला ताण पडला पाहिजे उजव्या बाजूला. 1, 2, 1, 2, 1, 2. 10 वेळा करायचं आपल्याला. 1, 2, 1, हळूहळू वाढवायचं आहे. 2, 1, 2, 8वं. 1, 2, 9वं. 1, 2, 10वं. 1 आणि 2. पाय करायचा आहे खाली. डावा उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. उजव्या बाजूला असा थोडासा लांब घ्यायचा प्रयत्न करा. आता उजवा पाय गुडघ्यात वाकून डाव्या खुब्याला ताण द्यायचा. करूयात. 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2, 6वं. 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2. शेवटचा. 1, 2. परत पाय करायचा खाली. आता 5 वेळा करायचा आहे. चौथ्या आणि 5व्या वेळाला 5 सेकंद आणि 10 सेकंद थांबायचं. ठीक आहे, करूयात. डावा पाय बाहेर आता. ठीक आहे, दोन्ही हात, एक हात कमरेवर एक हात गुडघ्यावर. 5 वेळा करायचं आहे. डावीकडे. 1, 2, 1, 2, 1, 2. आता 5 सेकंद थांबायचं आहे. 1, 2, 3, 4, 5. परत सरळ. आता 10 सेकंद थांबायचं आहे. ज्यांना शक्य नसेल त्यांनी 5 सेकंद थांबलं तरी चालेल. करूयात. 1, 2, चेहरा समोर, खांदे सरळ, कंबर स्थिर. 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. परत सरळ व्हायचं. पाय करायचं खाली. डावा उजव्या पायाने करायचा आहे. चौथ्या आणि 5व्या वेळेला 5 आणि 10 सेकंद थांबायचं आहे. ज्यांना शक्य नसेल ते 5 सेकंद थांबलं तरी चालतील. थोड्यात उजवीकडे झुकायचं आहे. 1, हात खांद्यावर कमरेवरती. 2, पुन्हा 1, 2. तिसरी हालचाल. 1, 2. चौथी हालचाल. 5 सेकंद थांबायचं. 1, 2, 3, 4, 5. सरळ. आता 10 सेकंद थांबायचं आहे. 1, 2, 3. पायाचा पंजा बाहेरच्या दिशेने. 4, 5, 6. खांदे सरळ. 7, 8, 9, 10. परत सरळ. पाय खाली. टाचेवर बसायचं आहे
आणि आता पंजांवरती यायचं आहे आणि आपल्याला उभं राहायचं. पंजांवरती यायचं आहे, कमरेमध्ये न वागता उभं राहायचं आहे. ठीक आहे. पायामध्ये अंतर, दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं खांद्याने एवढं. ताडासन करूयात आपण श्वासासोबत. श्वास आतमध्ये घेत हात वर, श्वास बाहेर सोडत हात खाली, टाच खाली. करूयात. 20 काउंट करणार आहे. 10 वेळा श्वास घ्यायचा आपल्याला. जोरात श्वास घ्यायचा, जोरात श्वास सोडायचा. करूयात. 1, हात वर, टाच वर, श्वास आतमध्ये. 2, श्वास बाहेर. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि 20. जेवढा पाय गुडघ्यातून सरळ तेवढा आपल्या गुडघ्यांना त्याचा फायदा होणार आहे. ठीक आहे. दोन्ही हात आता खांद्याच्या रेषेत करायचे आहेत. पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचा आहे. मांडी करायची आहे जमिनीला समांतर. करूयात. 1, 2, परत एकदा. 1, 2 आणि हात करायचे आहेत खाली. ठीक आहे. दोन्ही हात वरती, दोन्ही हातांची बोट गुंफवायची आहेत. पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचा आहे. मांडी करायची आहे जमिनीला समांतर. करूयात. 1, 2, परत एकदा. 1, 2, पुन्हा एकदा. 1, 2 आणि हात करायचे आहेत खाली. ठीक आहे. आता दोन्ही हातांनी कमरेला सपोर्ट द्यायचा आहे. पायामध्ये अंतर खांद्याने एवढंच ठेवायचं आहे. पायाच्या मांडीच्या स्नायूंचं आकुंचन करायचं आहे. पाय गुडघ्यात न वाकवता मागे झुकायचा आहे. 1, मान मागे टाकायची नाहीये. 2, ज्यांना शक्य नसेल त्यांनी मान अशी मागे टाकू नका, मान सरळच ठेवा. नुसतं असं करा. ज्यांना बॅलन्स व्यवस्थित येतोय त्यांनी मान मागे टाकायची. ठीक आहे. ज्यांना जमत नसेल बॅलन्स त्यांनी फक्त अशी मान अशी केली तरी चालेल. ठीक आहे. करूयात. दोन्ही हातांनी कमरेला सपोर्ट. 1, सुरुवातीला मान सरळ ठेवा, छाती हनुवटीला टेकवायची आणि मग मान मागे टाकायची आहे. 2, सरळ. परत एकदा. 1, 2, मान सरळ. ठीक आहे. आता परत दोन्ही हात वरती करायचे आहेत आणि पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे आहे. मांडी करायची जमिनी समांतर. ज्या स्नायूंना ताण पडलाय त्यांना आपल्याला रिलॅक्स करायचं आहे. पाय गुडघ्यात वाकवायचं आहे, मांडी जमिनी समांतर करायची आहे. करूयात. 1, 2, परत एकदा. 1, 2, पुन्हा 1, 2 आणि हात करायचे आहेत खाली. ठीक आहे. आता डावा पाय पुढे करायचा आहे, उजवा पाय मागे. चेहरा पूर्ण समोर. दोन्ही हात आता श्वास आतमध्ये घेत हात वरती करायचे आहेत. 1 आणि पाय गुडघ्यामध्ये न वाकवता पुढे झुकायचं आपल्याला. 2, दोन्ही हातांनी पायाच्या घोट्यांना स्पर्श करायचा आहे किंवा पायाच्या बाजूला हात टेकवायचे आहेत. मान वर, पाठीचा कणा ताठ. उभ्याच्या स्नायूंना ताण आपल्याला द्यायचा आहे. परत हात करायचा आहे वरती. 1, श्वास आतमध्ये हात वर, परत पुढे. 2, श्वास बाहेर, पाठीचा कणा ताठ राहील आणि नंतर हात खाली. परत हात वर. 1, श्वास आतमध्ये आणि हात खाली. 2, श्वास बाहेर. पाय चेंज करायचा आहे. उजवा पाय पुढे आणि डावा पाय मागे. उजवा पाय पुढे, डावा पाय मागे. श्वास आतमध्ये, हात वरती करायचे आहेत. 1, पुढे झुकायचं आहे. 2, दोन्ही हाताने पायाच्या अंगठ्यांना स्पर्श, नजर गुडघ्याकडे. पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना ताण. पाय सरळ. परत हात वर. 1, श्वास आतमध्ये. कमरेतून निघणाऱ्या ज्या नसा असतात ज्या पायापर्यंत जातात तर त्याला याच्यामुळे व्यवस्थित ताण पडणार आहे, त्यांचं कार्य सुधारणार आहे. पुन्हा 2, श्वास बाहेर.
पाय सरळ, मान वर. परत दोनही हात वरती करायचे आहेत. एक श्वास आतमध्ये, हात वर आणि हात खाली, दोन श्वास बाहेर. पाय करायचे आहेत जवळ. आज आपण वृक्षासन करणार आहोत. आता दोन्ही पायांचे टाचा पंजे जोडायचे आहे. डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. डावा पायाची टाच आपल्या उजव्या पायाच्या मांडीच्या आतल्या बाजूने लागेल अशी ठेवायची आहे. पायाचा पंजा खाली, गुडघा खुब्याच्या रेषेत ठेवायचा आहे. असा पुढे नाही ठेवायचा, खुब्याच्या रेषेत. दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये. उजव्या पायाच्या मांडीच्या स्नायूंचं आकुंचन करायचं आहे, म्हणजे बॅलन्स व्यवस्थित जमतो आपल्याला. आणि श्वास आतमध्ये घेत दोन्ही हात वरती करायचे आहेत. एक बॅलन्स करायचा आहे. 10 सेकंदांसाठी स्थिर थांबायचा प्रयत्न. त्यासाठी नजर एका पॉइंट वरती स्थिर करा. नजर एका पॉइंट वर स्थिर. आणि हळूवार श्वास घ्यायचा आहे. हळूवार श्वास आपल्याला सोडायचा आहे. स्थिर राहायचा प्रयत्न करायचा आहे. हळूवार श्वास घ्यायचा, श्वास सोडायचा आहे. आणि हळूवार हात करायचे खाली, दोन आणि पाय खाली. ठीक आहे. परत उजव्या पायाने करायचं आहे. उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. उजव्या पायाची टाच आतल्या बाजूने, पंजा खाली, मान सरळ, नजर समोर, गुडघा खुब्याच्या रेषेमध्ये. दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये. डाव्या पायाच्या मांडीचं आकुंचन करायचा, म्हणजे गुडघ्याला सुद्धा तिथे स्टेबिलिटी आपल्याला मिळणार आहे. जे लिगामेंट आहेत तर त्यांना मेंदूचं कनेक्शन तिथे येणार आहे आणि लिगामेंटची ताकद वाढणार आहे. दंडकानाला, मान सरळ, पाठीच्या स्नायूंचं आकुंचन करायचं आहे. आपल्या स्वतःला आपण ओळखायचं आहे की कुठं व्यवस्थित वजन दिल्यानंतर आपल्याला बॅलन्स करता येतो, तर त्या ठिकाणी लक्ष एकाग्र करायचं आहे. विशेषतः पंजा पूर्ण जमिनीला टेकवायचा आहे. अंगठ्याची बाजू सुद्धा जमिनीला टेकवायची आहे, म्हणजे आपल्याला व्यवस्थित बॅलन्स जमतो. आणि हात करायचा आहे खाली. हो, ठीक आहे. परत डावा पाय वर, थोडस वेगळ्या पद्धतीने श्वासावरती. बॅलन्स, मांडीचं आकुंचन, हात खांद्याच्या रेषेत. आता हात खांद्याच्या रेषेत. ज्यांना जमत नसेल त्यांनी फक्त हात खांद्याच्या रेषेत ठेवून बॅलन्स करा. आता हाताचे पंजे आकाशाकडे करायचे. कमरेपासून पण शरीर स्थिर ठेवून दोन्ही हात वरती करायचे आहेत. फक्त खांद्याची हालचाल. एक श्वास आतमध्ये, हात वर. ज्यांना असं जमत नसेल त्यांनी नुसते हात वर खाली केले तरी चालतील, दोन्ही पाय खाली ठेवून. दोन, नजर एका पॉइंट वर स्थिर ठेवा. परत एक, दोन, परत एकदा एक, दोन, पुन्हा एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. शेवटचा एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. आणि हात करायचा आहे खाली. ठीक आहे. पाय गुडघ्यामध्ये वाकवताना मांडीचे पाठीमागची बाजू आणि पोटरी एकमेकांना जोडली पाहिजे, अशी वाकवायची. ठीक आहे. उजव्या पायाने, म्हणजे आपण असं ठेवतो ना, थोडस अंतर असतं पायामध्ये, म्हणजे मांडीचा नाही याच्यात, तर तसं नाही ठेवायचं, वरती करायचं मॅक्सिमम. टाच आपल्या जननेंद्रिय आणि मूलाधार चक्राच्या ठिकाणी. हाताचे पंजे आकाशाकडे. श्वास आतमध्ये, हात वरती. एक श्वास आतमध्ये, हात वर. ज्यांना असं जमत नसेल त्यांनी नुसते हात वर खाली केले तरी चालतील. दोन श्वास बाहेर, हात खाली. आणि सोबत टाच वरती करा. एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. परत एकदा एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. परत एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. परत एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. आणि हात करायचे आहेत खाली आणि पाय खाली. ठीक आहे. आपलं शरीराचं एक सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी असते कमरेच्या ठिकाणी, तर तिथे आपल्याला लक्ष एकाग्र करायचं, स्नायूंचं आकुंचन करायचं, म्हणजे आपल्याला बॅलन्स व्यवस्थित जमतो. आणि पायाचा पंजा जो आहे तो पूर्ण जमिनीला टेकवायचा. बऱ्याच वेळा आपण जेव्हा उभं राहतो तेव्हा मी मागे पण सांगितलं होतं की आपण काय करतो, पायाच्या तळव्याच्या कडेला दाब देत असतो. अंगठ्याच्या बाजूला आपण जास्त दाब देऊन उभं राहत नाही. ठीक आहे.
असं उभं राहतो नेहमी आपण. कडेला वजन जास्त असतं. पण या आसनामध्ये आपल्याला काय करायचं आहे, पूर्ण पंजा स्प्रेड करायचा आहे आणि अंगठ्यांवरती पण वजन घ्यायचं, म्हणजे अंगठ्याच्या बाजूला. बरोबर, म्हणजे पूर्ण पंजांवरती वजन येतं आपल्या शरीराचं आणि मग आपण बॅलन्स चांगलं करू शकतो. जर का तुम्ही कडेला वजन घ्यायचा प्रयत्न केला किंवा नॉर्मल केलं तर तसं आपलं वजन किंवा बॅलन्स आपल्याला करता येत नाही. त्याच्यामुळे पूर्ण पंजा जमिनीला टेकवायचं, अंगठ्याच्या बाजूला वजन द्यायचं, उलट इकडचा करंगळीची बाजू वरती करायची, अंगठ्याला वजन द्यायचं, म्हणजे बॅलन्स आपल्याला जमतो. ठीक आहे, करूयात सूर्यनमस्कार. 4 सूर्यनमस्कार करायचे आहेत नॉर्मल. आपल्या मॅटच्या पुढे उभं राहायचं आपल्याला. श्वास आतमध्ये घेत दोन्ही हात वरती. 2, पुढे झुकायचं आहे. 3, डावा पाय मागे. 4, मान वर, उजवा पाय मागे. 5, टाचा टेकवायच्या आहेत, गुडघ्याच्या हाती हनुवटी. 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12. पुन्हा 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12. परत एकदा. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12. शेवटचा. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12. ठीक आहे, आता सर्वांनी पाठीवरती झोपायचं आहे. मागे झुकताना सुद्धा आपल्याला सेम प्रिन्सिपल अप्लाय करायचं आहे की पंजा पूर्ण जमिनीला टेकवायचा आहे, म्हणजे आपल्याला बॅलन्स व्यवस्थित करता येतो. हळूवार श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे. श्वासाची गती आणि हृदयाची गती सामान्य करायची आहे. हाताचे पंजे आकाशाकडे, शरीर सैल सोडायचं आहे. आणि आता सर्वांनी एका कुशीवरती यायचंय, डाव्या कुशीवरती यायचं आहे. डावा हात डोक्याच्या खाली ठेवायचा आहे, शरीर सरळ ठेवायचं आहे. ठीक आहे, सरळ म्हणजे असं पाय पुढे नाही पाहिजे आपले, तर सरळ पाहिजे मागे. खांदे, उभा आणि पाय एका रेषेत पाहिजेत. उजवा हात थोडासा असा पुढे ठेवायचा बॅलन्स साठी. ठीक आहे, बॅलन्स करायला उजवा हात पुढे ठेवा, म्हणजे बॅलन्स जमतो. आणि आता उजवा पाय गुडघ्यामध्ये न वाकवता वर उचलायचा आहे 30 अंशांपर्यंत. करूयात. 1, 2, परत एकदा 30 अंश. 1, 2, आता 90 डिग्री पर्यंत पाय आपल्याला वर उचलायचा आहे. 1, 2, आता 90 डिग्री पर्यंत पुन्हा एकदा. 1, थांबायचे 10 सेकंद. 1,
2 3 4 5 6 मांडीच्या स्नायूंचं आकुंचन करा. 7 8 9 आणि 10. लिगामेंटला व्यवस्थित ताण पडला पाहिजे. आता उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. उजव्या हाताने उजव्या पायाच्या अंगठ्याला पकडायचं आहे समोरच्या बाजूने. पुढून आला पाहिजे हात पायाच्या. बॅलन्स करायचा आहे आणि श्वास आतमध्ये घेत उजवा पाय आपल्याला सरळ करायचा आहे. एक श्वास आतमध्ये. या आसनाचं नाव आहे अनंत आसन. ज्यांना असं जमत नसेल त्यांनी नुसता पाय 30 अंशांपर्यंत वर उचलला तरी चालेल. ताण द्यायचा आहे. ओढायचा आहे डोक्याकडे पाय. गुडघ्यात न वाकवता मांडीच्या स्नायूंचं आकुंचन. शरीर सरळ ठेवायचा प्रयत्न. परत पाय गुडघ्यात वाकून सरळ करायचं आहे. 2. ठीक आहे. सेम करायचं आता उजव्या बाजूने. सर्वांनी उजव्या बाजूला यायचं आहे. उजवा हात डोक्याच्या खाली ठेवायचा आहे. ठीक आहे. डावा हात समोर. आता डाव्या पायाची आपण हालचाल करणार आहोत. ठीक आहे. सरळ थांबायचं आहे. सरळ झोपायचं आहे. पाय गुडघ्यामध्ये न वाकवता. आता डावा पाय 30 अंशांपर्यंत वर उचलायचा आहे. करूयात. 1 2. फक्त खुब्याची हालचाल होईल. परत 30 अंशांपर्यंत डावा पाय. 1 2. आता 90 डिग्री डावा पाय. 1 2. परत एकदा 1 90 डिग्री. 2. ठीक आहे. आता डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. डाव्या हाताने डावा पायाच्या अंगठ्याला पकडायचं समोरच्या बाजूने. आणि आता डावा पाय आपल्याला सरळ करायचा आहे. 1 पाय सरळ. पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना ताण. बॅलन्स करायचा आहे. धरून ठेवायचं आहे. मांडीच्या स्नायूंचं आकुंचन. 2 पाय गुडघ्यात वाकवायचा आहे आणि सरळ करायचा आहे. आणि सर्वांनी आता पोटावरती झोपायचं आहे तसंच पोटावरती झोपायचं आहे. कपाळ दोन्ही हातांवरती टेकवायचे आहेत. हळूवार श्वास घ्यायचा आहे. श्वास सोडायचा आहे. हनुवटी दोनही हातांवरती टेकवायचे आहे. आणि दोनही हातांवरती दाब देऊन मानवर छातीवर आणि हात करायचे आहेत सरळ. करूयात. 1 दोनही हात सरळ. टाचा पंजे जोडलेले आणि मानवरती. दोनही पाय आता गुडघ्यांमध्ये वाकवायचे वरती घ्यायचे आहेत. करूयात. 1 2. ज्यांना शक्य नसेल त्यांनी हातांचे कोपरे टेकवा. 1 2. परत एकदा. 1 2. पुन्हा 1 2. परत एकदा. 1 2. कोपरे टेकवायचे आहेत खाली. कपाळ टेकवायचे दोनही हातांवरती. दोनही हात खांद्याच्या बाजूला. हनुवटी जमिनीला टेकवायची आहे. आणि दोनही हातांवरती दाब देऊन मानवर छातीवर आणि हात करायचे आहेत सरळ. करूयात. 1 दोनही हातांवरती दाब. मानवर छातीवर आणि हात करायचे आहेत सरळ. ठीक आहे. भुजंगासन थांबायचं थोडं. 90 डिग्री. कमरेचा भाग आणि पाय 90 डिग्री करता आला पाहिजे आपल्याला. ठीक आहे. आणि आता कंबर उचलायची. टाचेवरती बसायचं आहे. 2 कपाळ टेकवायचंय जमिनीला. परत हात वर. 1 श्वास आतमध्ये.
आणि हात खाली, 2 श्वास बाहेर. ठीक आहे. आता सर्वांनी पद्मासनामध्ये बसायचं आहे. पद्मासन किंवा अर्ध पद्मासनामध्ये बसायचं आहे. डोळे बंद राहतील, लक्ष श्वासावरती राहील. पाठीचा कणा ताठ, मान सरळ, शरीर पूर्ण अशा प्रकारच्या योगासनांमुळे हलकं होतं. शरीरातील प्रत्येक सांध्याला, स्नायूंना ताण मिळतो. त्यामुळे शरीरामध्ये एक वेगळ्या प्रकारची संवेदना, हलकेपणा उत्पन्न होते, ज्याला संस्कृतमध्ये लाघवता असं म्हणतात. सर्व नाड्यांचं याच्यामध्ये शोधन होतं. सर्व नाड्या ताणल्या जातात, त्यांचं कार्य व्यवस्थित सुधारतं. आपल्या शरीरातील विविध चक्रांवरती याचा सकारात्मक परिणाम होतो आणि त्या चक्रांना आधारित असणारे सर्व अवयवांचं कार्य सुधारायला मदत होत असते. त्यामुळे पूर्ण लक्ष देऊन श्वासावरती हालचाल करून आपल्याला योगासनं करायची आहेत. आणि आपल्याला आता 3 वेळा ओंकार गुंजन करायचं आहे. त्यासाठी सर्वांनी खोल श्वास आतमध्ये घ्यायचा आहे. प्रार्थना म्हणायची आहे. ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. दोन्ही हातांचा एकमेकांवरती घर्षण करायचं आहे. दोनही हात आपल्या चेहऱ्यावरून फिरवायचे आहेत. नमस्कार मुद्रेमध्ये यायचं आहे. हनुवटी आपली छातीला टेकवायची आहे. त्यानंतर हळूवार डोळे उघडायचे आहेत आणि आपल्याला रिलॅक्स व्हायचं आहे. ठीक आहे. आजच्या पुरते एवढंच. उद्या सुट्टी आहे आपल्याला, तर आपण सोमवारी भेटूयात. ठीक आहे.